पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अतिशय धक्कादायक घटना घडली। 50 वर्षीय व्यक्ती हा 7वीत शिकणाऱ्या मुलीच्या घरी सतत ये-जा करत असायचा। मुलीच्या घरचे मोलमजुरी करण्यास जायचे, मुलगी एकटी घरी असायची। दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। पद्माकर मधुकर एडके वय वर्ष 50 असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे आई-वडील आणि आरोपी हे दोघे एकमेकांच्या परिचयाचे आहेत। पीडितेचे आई-वडील हे दोघेही मोलमजुरी करत आहेत। पीडित अल्पवयीन मुलगी हे एका शाळेत 7वीच्या वर्गात शिक्षण घेत होती, तर तिचा लहान भाऊही तिच्या सोबतच शाळेत जात होता। तर आरोपी पद्माकर एडके हा एका खासगी कंपनीत वाहन चालक आहे। दरम्यान पीडित मुलीचे आई-वडील कामाला गेल्यानंतर आरोपी हा घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन घरात शिरत होता आणि पीडित मुलीच्या भावाला दुकानात चॉकलेट अथवा बाहेर खेळण्यासाठी पाठवत होता। त्यानंतर पीडित विद्यार्थिनीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत होता। यातील धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार सलग 4 महिने सुरू होता। या वारंवार त्रासाला कंटाळून पीडित मुलीने हा प्रकार तिच्या मैत्रिणीला व शेजारच्या काकूला सांगितला आणि शेजारच्या काकूने घडलेला प्रकार पीडितेच्या आईला सांगितला। तेव्हा पीडित मुलीच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली। पीडितेच्या आईने तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी पद्माकर एडके याच्या विरोधात तक्रार दिली। लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी प्रभाकर एडके याला अटक केली आहे। पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत।